खूप वेगाने काय होत आहे हे आज आपण आजच्या या पिकअप फाईल रीडिंगद्वारे पाहणार आहोत. आणि याकरिता इथे 3 फाईल्स आपण ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून सहजपणे तुम्ही तुमचं रीडिंग पाहू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहू. नंबर 1, तुम्ही जर मिस्टिझमच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय खूप वेगाने कोणते मोठे बदल तुमच्या जीवनात किंवा तुमच्या स्थितीमध्ये होत आहेत. हे या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड्स आपण पाहूया. डिसिपेटिंग, इन्स्टिंक्ट, acceptance, release, workaholic, isolation, recovery, impartiality, faith. इथे मुख्य कार्ड जे आहे ते आहे मिस्टिझम आणि शेवटी जे कार्ड आलंय ते आहे फेथ. ही दोन्ही कार्ड्स आज्ञा चक्राशी संबंधित कार्ड्स आहेत. त्या चक्राशी संबंधित असल्यामुळे ही कार्ड काय सांगत आहेत की तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप शक्तिशाली झालेली आहे. आणि आतापर्यंत जे तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीशी स्वतःला जोडत होता तिचं त्याबाबत ध्यान करणं किंवा प्रार्थना करणं, अशा ज्या काही गोष्टी तुम्ही एकांतात केलेल्या आहेत, तिथे आता त्या प्रार्थनेमुळे जे काही तुम्ही स्वतःला शोधण्याचा जो प्रयत्न केला, स्वतःला वेळ दिलात, त्यामुळे तुमच्या जीवनात काही चमत्कार घडल्याप्रमाणे गोष्टी होत आहेत. तुमचा ब्रह्मांडावरचा विश्वास वाढतोय. ब्रह्मांड खूप सारे आशीर्वाद इथे देत आहे. देवदूत तुम्हाला आशीर्वाद देताना इथे दिसत आहेत. शिवाय तो प्रकाश, हिलिंगची पॉवर तुमच्याकडे येत आहे. इथे क्रिएटिव्हिटी सुद्धा दिसतेय. हे कार्ड सांगताय की हे इतके सारे आशीर्वाद ब्रह्मांड तुम्हाला देत आहे, ज्यामुळे तुम्ही काही क्रिएटिव्ह करू शकाल. तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचतील. तो प्रकाश तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही इतरांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करू शकाल. हिलिंगची पॉवर आहे तुमच्याकडे, त्यामुळे तुम्ही इतरांचा उपचार चांगल्या प्रकारे करू शकता. आणि इथे खूप सारे क्रिस्टल्स दिसतायत. तर क्रिस्टल्स काय सांगतायत? हे अमेथिस्ट क्रिस्टलचं चित्र आहे. तर हे कार्ड सांगताय की तुम्ही शांतीकडे वळत आहात. क्रिस्टल्स म्हणजे हिलिंग, क्रिस्टल्स म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा. तर खूप सारी समृद्धी सुद्धा क्रिस्टल्स दाखवत आहेत. त्यामुळे हे कार्ड जे सांगतंय, तुमचा ब्रह्मांडावरचा विश्वास तर वाढत आहेच, पण ब्रह्मांड तुम्हाला खूप सारे आशीर्वादही देत आहे. आणि हे सगळं खूप वेगाने आता होणार आहे. पहिलं जे कार्ड आहे ते डिसिपेटिंगचं आहे आणि त्याखाली जे कार्ड आहे ते वर्कोलिक आहे. तर ही कार्ड काय सांगतायत की आधी तुमची स्थिती काय होती, तर तुमच्याकडे ज्ञान असून किंवा तुमची क्षमता असून सुद्धा तुम्ही असा वेळ वाया घालवत होता किंवा जे साहस करणं आवश्यक होतं ते न करता असेच बसून राहिला होता. तर आता तुम्ही व्यस्त दिसत आहात
किंवा येणाऱ्या काळात म्हणजे वेगाने कोणत्या गोष्टी होणार आहेत हे आपण पाहतोय. तर वेगाने आता जे तुम्ही काम करत आहात आता, त्या बाबतीत अजून तुम्हाला काम मिळणार आहे. अजून तुम्ही खूप व्यस्त होणार आहात, असं इथे कार्ड्स दाखवतायत. आता जर तुम्ही काम करताय, पण तुम्हाला थोडासा वेळ मिळतोय, रिलॅक्स आहात, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही मनात आलं करता, मनात आलं तर एन्जॉय पण करता. तर इथे तुम्ही वर्कोलिकचं हे कार्ड सांगतंय, की खूप सारं काम तुमच्याकडे येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप व्यस्त होणार आहात. इन्स्टिंक्ट आणि आयसोलेशन. तर जे काही तुमचं सत्य आहे, ते समोर येणार आहे आणि आयसोलेशनचं हे कार्ड मी खूप वेळा रीडिंगमध्ये पाहिलेलं आहे. पण आज या कार्डमध्ये माझं लक्ष ह्या सुटाबुटाकडे गेला किंवा हा जो काही पेहराव आहे, त्याच्याकडे गेला. आत्तापर्यंत हे कार्ड मी खूप वेळा पाहिलं होतं, पण आयसोलेशन म्हटल्यावर एकांत आणि तुम्ही एकटे राहाल, अशा प्रकारची ऊर्जा मी सांगत असे. पण आज हे कार्ड मला सांगतंय, की आता तुम्ही जे तुमचं सत्य समोर येणार आहे आणि तुम्ही अधिकारी व्यक्ती बनणार आहात. आयसोलेशन या दृष्टीने, की ज्या काही जबाबदाऱ्या तुमच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला एकांतात राहावं लागेल. स्वतःचं काम आणि कामाला महत्त्व द्यावं लागेल. इथे तुमच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या दिसतायत. हा पेहराव सांगतोय, की तुम्ही एखाद्या मोठ्या साहेबाप्रमाणे किंवा अधिकारी व्यक्तीप्रमाणे एका मोठ्या पदावर काम करणार आहात. ॲक्सेप्टन्सचं हे कार्ड आणि त्याखाली आहे रिकव्हरीचं कार्ड. तर ॲक्सेप्टन्सचं कार्ड सांगतंय, की ज्या गोष्टींचा स्वीकार तुम्ही केलात, जे दुःख तुमचं होतं, जिथे असुरक्षित तुम्हाला वाटत होतं, तिथे तुम्ही ते दुःख स्वीकारलंत आणि त्यामुळे तुमचं आयुष्य सुंदर झालं आणि याचमुळे आता तुमची रिकव्हरी खूप वेगाने होणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही त्या गोष्टींचा स्वीकार करणंच तुम्हाला जड जात होतं किंवा ह्या सगळ्याला जो वेळ लागला, तो का लागला? कारण ते दुःख जे होतं तुमचं, ते स्वीकारणं, त्यासाठी वेळ देणं, तुमचा उपचार होणं, हीलिंग होणं, हे आवश्यक होतं आणि ते आता झालेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही त्या गोष्टींचा स्वीकार केल्यामुळे तुम्हाला आता ते दुःख न वाटत असल्यामुळे तुमची रिकव्हरी सोपी होतेय. नाहीतर आधी काय व्हायचं, की जे काही तुमचं दुःख आहे, त्याबाबत कोणी बोललं तरी तुम्हाला रडू येत असे किंवा दुःख वाटत असेल. पण आता त्याबाबत तुम्हाला रडू येत नसावं किंवा ते स्वीकारल्यामुळे तुम्ही आता नॉर्मल राहता. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देता आणि यामुळे तुमची प्रगती होत आहे. ब्रह्मांड तुम्हाला ही मोठी चावी देत आहे. ही चावी मोठी दिसत आहे. खास आहे. ही वेगळी चावी आहे, जी ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. आणि ही चावी काय सांगते, तर तुमचं दुःख तर दूर होत आहेच. तुमचं हीलिंग होतंय. पण त्याचबरोबर तुम्ही जे काही काम करत आहात, जे काही तुम्ही ठरवलेलं ध्येय आहे, ते साध्य होणार आहे. ब्रह्मांड ही जबाबदारी तुम्हाला देत आहे. तुम्हाला मार्ग मिळू शकतो. रिलीजचं हे कार्ड सांगतंय, की आत्तापर्यंत जे काही दुःख होतं किंवा ज्या काही समस्या ज्यामुळे तुम्ही त्रस्त होतात, तर आता तुम्ही ते सगळं विसरत आहात. व्यक्त होऊन तुम्ही मोकळे झालेले आहात किंवा तुमचं हीलिंग खूप चांगल्या प्रकारे झाल्यामुळे आता त्या गोष्टीकडे जे काही तुमचं दुःख होतं त्याच्याकडे तुम्ही तटस्थपणे पाहता. तुम्ही अनेक गोष्टींचं आता निरीक्षण करता. जे काही आजूबाजूला चाललेलं आहे, त्या गोष्टी पाहता, काय चाललेलं आहे आणि जे काही तुमच्याकडे ज्ञान आहे, जे तुम्ही ज्याचा अभ्यास केलाय किंवा जे काही अनुभवलंय,
ते पाहण्याचा प्रयत्न करता, ते निरीक्षण करता तुम्ही. तर वेगाने काय होणार आहे, तर तुमचं दुःख आता दूर होणार आहे आणि तटस्थ भूमिका तुम्ही करणार आहात. आता अनेक तुम्ही ज्या स्थितीमधून गेलेले आहात, त्यामुळे तुम्हाला अनुभव मिळालेला आहे आणि त्या अनुभवातून आता तुम्ही तटस्थ भूमिका घेत आहात. ब्रह्मांडावरचा विश्वास तुमचा वाढतोय. ब्रह्मांड तुम्हाला खूप सारे आशीर्वादही देत आहे. हे रीडिंग सांगतंय की खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होणार आहे. जिथे तुम्ही आरामात राहायचात, तिथे आता खूप सारं काम येणारे अधिकारी व्यक्ती तुम्ही बनत आहात. रिकव्हरीचं कार्ड सांगताय की खूप मोठी चावी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आणि ब्रह्मांड ही जबाबदारी तुम्हाला देत आहे. प्रगती होणारच आहे कारण चावी म्हणजे तुम्हाला योग्य दिशा, योग्य मार्ग मिळत आहे. मार्ग खुला होत आहे तुमच्यासाठी. आणि हे विचार स्वातंत्र्य इथे दिसतंय किंवा तुमचे विचार महत्वाचे असू शकतात. इथे देवदूताच्या या चित्रामध्ये ह्या बाजूला देवदूत व्यक्त करत आहेत आणि ती चावीचं चित्र दिसतंय. तर ते हे कार्ड काय सांगतंय, की तुम्ही तुमच्या विचारांद्वारे इतरांना चावी देऊ शकता. मार्गदर्शन जे कराल त्यातून इतरांना मार्ग मिळू मिळू शकतो, दिशा कळू शकते. नेमकं आपण काय करावं? आणि ती शक्ती ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? मार्गदर्शनासाठी कार्ड आहे. ब्रह्मांड सांगतंय, की तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही करत राहा गोष्टी. तुम्ही तुमचे विचार मांडा, पण खूप परफेक्ट होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही जे काही करत आहात, मेहनत घेत आहात, प्रयत्न करत आहात, तीच मोठी गोष्ट आहे. कारण तुम्ही आशा ठेवलेली आहे, की आपण करू शकू. तुम्ही विश्वास दाखवताय स्वतःबद्दल. तो विश्वास जास्त महत्वाचा आहे, तुम्ही परफेक्ट काम करण्यापेक्षा. म्हणजे परफेक्शन हवं आहे, पण त्यासाठी हट्ट न धरता तिथे तुम्ही महत्व कशाला द्यायचं आहे? तर महत्व तुमच्या प्रयत्नांना, तुम्ही जी काही मेहनत घेत आहात किंवा तुम्ही जो स्वतःवर विश्वास ठेवत आहात, तो जास्त महत्वाचा आहे. त्यामुळेच तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढणार आहे. त्यामुळेच तुम्ही प्रगती साधणार आहात आणि हे कार्ड रूट चक्राचं कार्ड आहे. तर हे कार्ड हे सुद्धा सांगतंय, की जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात, तर आपोआपच असुरक्षित भावना तुमच्यामधली जाईल आणि तुम्हाला वाटेल, की आपण करू शकू. रिन्युअलचं कार्ड ब्रह्मांड सांगतंय, की आता तुम्हाला ब्रह्मांड खूप मोठी संधी देणार आहे. जिथे तुमच्या कामाचा विस्तार होईल, जिथे तुम्ही तुम्हाला न्याय देऊ शकाल. तुमच्याकडे जे ज्ञान आहे, जी तुमची क्षमता आहे, जो तुमच्याकडे प्रकाश आहे, त्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला खूप मोठा प्लॅटफॉर्म देत आहे. किंवा अशी जागा जिथे तुम्ही विस्तार करू शकाल, जिथे तुम्हाला समजून घेणारी माणसं असतील, जिथे तुम्हाला सुरक्षित वाटेल, स्थिरता तुमच्या जीवनात आता येणार आहे. ब्रह्मांड सांगतंय, की या परिवर्तनाला आता तुम्हाला तयार राहायचं आहे. जे खूप मोठं परिवर्तन असू शकतं. रिन्युअलची ऊर्जा म्हणजे एका छोट्या रोपट्याने वृक्षामध्ये वृक्ष होण्यासाठी त्याला जेवढी जागा लागेल, तिथे ब्रह्मांड त्याला नेत आहे. तर त्या छोट्या रोपट्याने तयारी दाखवायची आहे. त्याप्रमाणे आता तुम्ही तयारी दाखवायची आहे. आपल्याला ब्रह्मांड जी मोठी संधी देणार आहे, त्यासाठी तयार व्हायचं आहे, सकारात्मक राहायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.
फाईल नंबर 2 तुम्ही जर एक्सपान्शनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय कोणते मोठे बदल, खूप वेगाने कोणते मोठे बदल आता होणार आहेत. पहिलं जे कार्ड आहे ते आहे डिस्कव्हरी आणि मुख्य कार्ड आहे एक्सपान्शन, जॉय, मिरॅकल, बॅलन्स, क्वेस्ट, ट्रिकरी, फॉरगिवनेस, पॅशन, विस्डम. मुख्य कार्ड जे आहे ते आहे एक्सपान्शन आणि शेवटी जे कार्ड आहे ते विस्डम. तर इथे जी कार्ड्स आली आहेत ती खूप मोठी मोठी कार्ड्स, सकारात्मक कार्ड्स, शिवाय मिरॅकलचं कार्ड सुद्धा आहे. तर आता खूप वेगाने काय होणार आहे, तर ब्रह्मांड सांगतंय, देवदूत तुम्हाला आशीर्वाद देत असल्यामुळे आता तुमच्या कामाचा विस्तार तर होतच आहे. पण त्यामध्ये काय घडणार आहे? त्यामध्ये तुमच्याकडे जे ज्ञान आहे, त्याला योग्य न्याय मिळणार आहे. त्याच्यामधनं काहीतरी क्रिएटिव्ह घडणार आहे. हे कार्ड दाखवतंय की त्यातून तुम्ही असं काही निर्माण करणार आहात, पुस्तक लिहिणार आहात किंवा कोर्सेस बनवाल, व्हिडिओज बनवाल, काहीतरी असं निर्माण कराल की ज्याद्वारे अनेकांपर्यंत हे ज्ञान पोहोचू शकेल. शिवाय स्टारची ऊर्जा सुद्धा इथे दिसते. अनेक जण तुम्ही जे काही क्रिएट करत आहात, नवनिर्मिती जी करत आहात, जे काही पुस्तक लिहित आहात किंवा जो कोर्स बनवत आहात, तर त्याकडे अनेक जण आकर्षित होतील, प्रभावित होतील. खूप सारं प्रेम तुम्हाला ह्या सगळ्यातून मिळणार आहे. हे कार्ड सांगतंय की अनेकांचा उपचार होणार आहे. तुम्ही जे काही बनवत आहात, जे काही लिहित आहात, त्यामुळे अनेकांचा उपचार होत आहे. खूप वेगाने आता जिथे तुम्हाला प्रश्न पडला होता, की आपणच का? तर तिथे तुम्हाला शोध लागतोय, की आपणच का? तुम्हाला कळतंय, की आता आपल्या कामाचा विस्तार होतोय. देवदूत तुमच्या बरोबर आहेत, ही खात्री तुम्हाला वाटते. म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही ब्रह्मांडावर विश्वास ठेवला होता, पण तुम्हाला वाट पाहावी लागली होती, तर आता तुम्हाला ती गोष्ट लक्षात येते, जाणवते, की खरोखरच आपल्या कामाचा विस्तार होतोय. देवदूत आपल्या बरोबर आहेत आणि आपण काहीतरी नवनिर्मिती करत आहोत, प्रगती होतीये, ही गोष्ट आता तुम्हाला जाणवतीये. त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न आधी पडायचा, की मीच का? माझ्याच बाबतीत हे सगळं का होतंय? ब्रह्मांड माझीच परीक्षा का घेतंय? तर त्याचा शोध तुम्हाला लागतोय आणि देवदूत तुम्हाला खूप सारे आशीर्वाद देत आहेत. ते तुमच्याकडे पाहून आता स्मितहास्य करत आहेत, की जे तुम्ही दुःख करत होतात, त्यावेळी सुद्धा त्यांनी तुम्हाला पाहिलं होतं आणि त्यामागे काय कारण आहे ते देवदूताला तेव्हा सुद्धा माहिती होतं. पण ते तुम्हालाच कळायला हवं यासाठी त्यांनी तुम्हाला या स्थितीमधून जायला लावलं. ज्यामुळे तुम्हाला तुमची ताकद कळेल. शिवाय इथे हा गुलाबीसर रंग आहे. हृदय चक्रावर फोकस आहे. शिवाय चंद्र सुद्धा आहे. तर हे सगळं काय आहे? हे हे सांगतंय तुमच्या प्रेमाला. चंद्राची ऊर्जा, शीतल ऊर्जा, गुलाबी रंग हिलिंगला दाखवतोय, प्रेमाला दाखवतोय. तर
देवदूत तुम्हाला तो आशीर्वाद देत आहेत, की जे काही तुम्ही कराल त्यामुळे अनेकांना सुरक्षित वाटेल, आधार वाटेल तुमचा. त्यांना तुम्ही समजून घ्याल किंवा तुम्ही जे काही सांगाल त्यामुळे त्यांचा उपचार होईल, हीलिंग होईल. शिवाय चंद्र जो आहे तो मनाच्या ऊर्जेला दाखवतोय. म्हणजे काय तर इथे हृदय चक्र आणि चंद्र दोन्हीही भावना, मनाची स्थिती ह्या गोष्टींना दाखवत आहेत आणि त्याचा उपचार तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इतरांचा करू शकता. जॉयचं हे कार्ड आणि त्याखाली आहे ट्रिकरी. तर ही जी स्थिती तुमच्या जीवनात झाली होती आधी, जी तणावपूर्ण स्थिती होती, जी तुम्हाला कमजोर दाखवत होती आणि तुमच्यावर दबाव आणत होती. तर ही जी काही ऊर्जा होती, तर ती निघून जात आहे आणि आता निघून जात आहे म्हणण्यापेक्षा ही जी काही स्थिती तुमच्या जीवनात आहे, त्या स्थितीकडे आता तुम्ही आधी जे घाबरायचात किंवा तुमच्यावर ताण यायचा, तर त्या स्थितीला आता तुम्ही घाबरत नसल्यामुळे तुम्ही ती गोष्ट एन्जॉय करत आहात. तुम्हाला हसू येतं त्या गोष्टीचं आता आणि तुम्ही खूप सकारात्मक आहात त्या बाबतीत. तुम्हाला तर असं वाटतं, की ज्या स्थितीने माझ्यावर दबाव आणला, ज्या स्थितीने मला त्रास दिला किंवा ज्या स्थितीमुळे मी दुःखी होतो, ती स्थिती माझ्यासाठी अनेक मार्ग खुले करणार आहेत किंवा तीच स्थिती माझ्या प्रगतीसाठी उत्तम आहे, असं आता तुम्हाला वाटत आहे. इतके सकारात्मक तुम्ही होत आहात. कारण ब्रह्मांडावर तुमचा विश्वास आहे. तुम्ही समर्पित भावामध्ये दिसत आहात. ही भक्तीची ऊर्जा आहे. इथे एखादी व्यक्ती ब्रह्मांडावर विश्वास ठेवते, आपल्या भक्तीवर विश्वास ठेवते. तो विश्वास इथे जाणवत आहे. ती सकारात्मक ऊर्जा आहे. ही कार्ड्स प्रगतीला दाखवत आहेत. हा पिवळा रंग तुमच्या प्रगतीला दाखवत आहे. खूप सारा प्रकाश तर आहेच, पण चमत्कार होणार आहे. चमत्कार केव्हा होतात? जेव्हा आपण विश्वास ठेवतो ब्रह्मांडावर. विश्वास ठेवतो, की ती जी परमशक्ती आहे, जी हे जग चालवत आहे, त्या शक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास असल्यामुळेच आणि तुम्ही स्वतःला, इतरांना माफ केल्यामुळे आता तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी घडणार आहेत, की तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. काहीतरी खास आता खूप वेगाने घडणार आहे. बॅलन्स आणि पॅशनचं कार्ड आहे. तर वेगाने काय होणार आहे? तर जिथे तुम्हाला जी गोष्ट करायला आवडायची, पॅशन म्हणजे काय? तर ती गोष्ट करायला आवडायची, पण काही कारणामुळे तुम्हाला त्या गोष्टी कशा करायच्या, सगळी कामं आपली, जबाबदाऱ्या आणि या सगळ्यामध्ये आपण हे सगळं कसं करायचं? असा जो प्रश्न होता, त्यामुळे ज्या काही समस्या होत्या, तर त्या समस्या आता दूर होणार आहेत. तुम्हाला सेवा करायची संधी ब्रह्मांड स्वतः देत आहे. त्यामुळे ज्या काही अडचणी होत्या त्या दूर होणार आहेत. मॅनेज करणं जमणार आहे. विस्डमचं हे कार्ड तुमच्या ज्ञानाला दाखवते आणि ह्याबाबत मी सुरुवातीला म्हटलंच, की तुम्ही तुमच्याकडल्या ज्ञानाने काहीतरी क्रिएट करत आहात. ब्रह्मांड तुम्हाला तुमचे देवदूत आशीर्वाद देत आहेत त्या बाबतीत. इथे एम्प्रेसची ऊर्जा आहे. एम्प्रेस म्हणजे काय? तर ती नवनिर्मिती करते आणि तिच्याकडे अशी क्षमता आहे, अधिकार आहे, असं मोठं पद आहे, की ती स्वतः तर कमवू शकतेच, पण ती अनेकांना रोजगार सुद्धा देऊ शकते. तिच्याकडे जे ज्ञान आहे, त्यामुळे तुमच्या जीवनात शांती येऊ शकते. कारण ब्रह्मांड तिच्या बरोबर आहे. ब्रह्मांड तिला शिकवत आहे. ते ज्ञान जे तिला मिळालेलं आहे, ते ब्रह्मांडाकडून मिळालेलं आहे. तर अशी तुमची ऊर्जा होत आहे. अनेक जण आकर्षित होत आहेत. हे सुद्धा मी सुरुवातीला सांगितलंय. ते स्टारची ऊर्जा आहे. प्रभावित होत आहेत.
हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंग बाबत मार्गदर्शन काय आहे? डेस्टिनी. ब्रह्मांड सांगताय की चमत्कार होत आहेत. खूप मोठं परिवर्तन येतंय. तर आता जो काही कामाचा विस्तार होतोय, त्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला खूप मोठी संधी देत आहे आणि चमत्कारही घडवत आहे. तुम्हाला आता हे लक्षात घ्यायचंय, की हे तुमच्या भाग्यात आहे आणि त्या भाग्यापर्यंत आता तुम्ही पोहोचले आहात. तर तुम्हाला संतुलित राहायचं आहे. मुख्य म्हणजे संतुलित राहणं. इथे ही काळी-पांढरी ऊर्जा तेच दाखवत आहे. शिवाय ती काळी-पांढरी ऊर्जा खाली बसलेली आहे. नमस्कार करायला जात असावी, त्याप्रमाणे ती ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा काय सांगते? ही देवदूताची, ब्रह्मांडीय शक्तीची ऊर्जा आहे आणि हे तुम्ही आहात. तर तुम्हाला संतुलित राहून लोकांची जी काही तुम्ही सेवा करणार आहात, त्यामध्ये तुम्हाला पद जरी खूप मोठं मिळालं, अधिकार जरी खूप मोठा मिळाला, तरी तुम्हाला नम्र राहायचं आहे. नम्रता ठेवायची आहे. नसेल तर आणायची आहे आणि तुमची शिवशक्ती संतुलित ठेवून, नम्र राहून ही सेवा करायची आहे. तुम्हाला जरी पद, अधिकार मोठा मिळाला असला, तरी आपण सामान्य आहोत, ही जाणीव कायम ठेवायची आहे. ब्रह्मांड हे तुम्हाला सांगत आहे, यातूनच तुमची प्रगती होणार आहे, यातूनच तुमच्या कामाचाही विस्तार होणार आहे आणि आध्यात्मिक प्रगती मुख्यतः यातूनच होणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर क्रिएशनच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय, खूप वेगाने कोणते मोठे बदल आता होणार आहेत. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे आणि बाकीचे कार्ड्स आपण पाहूया. बिटर स्वीट, कन्फ्युजन, इम्पास, व्हॅनिटी, इम्पेशन्स, फसेट, विक्टिम, प्रेयर, कॉम्प्लेक्स. ह्या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे क्रिएशन आणि हे जे कार्ड आहे, तर ह्यातून काय लक्षात येतंय, की ज्या गोष्टी तुम्ही इतरांसाठी ऍडजस्ट केल्या होत्या म्हणा किंवा जी स्वप्न तुमची होती, पण आपल्या जबाबदाऱ्या, आपली कर्तव्य, मनात इच्छा असून सुद्धा ती इच्छा बाजूला ठेवून तुम्ही बाकीच्याच गोष्टी करत राहिलात, तर आता तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुमचं जी काही इच्छा होती तुमची, ती पूर्ण होणार आहे आणि कशामधून पूर्ण होणार आहे, तर काहीतरी नवनिर्मिती तुम्ही करत आहात आणि त्यामधून तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. खूप वेगाने ह्या तुमच्या इच्छेबाबत किंवा ही जी काही तुमची स्थिती आहे, त्याबाबत अनेक गोष्टी होत आहेत. काय होत आहेत, ते आपण या रीडिंगमध्ये पाहत आहोत. बिटर स्वीटचं कार्ड आणि इम्पेशन्स. तर ही कार्ड काय सांगतायत, की जिथे तुम्हाला कटू अनुभव आला, जिथे कटू अनुभवानंतर सुद्धा तुम्ही नवनिर्मिती करत राहिलात आणि त्या बाबतीत आपल्याला यश कधी मिळेल, कधी आपण आपलं ते ध्येय पूर्ण करू, ह्या बाबतीत तुम्ही जिथे अधीर होतात, तिथे आता ब्रह्मांड तुम तुमच्याबरोबर त्या गोष्टी सेलिब्रेट करत आहे. एका कटू अनुभवानंतर खूप सारा आनंद तुमच्या जीवनात येत आहे. इथे केक दिसतोय त्याप्रमाणे तुमचा पुनर्जन्म व्हावा किंवा दुःखानंतर
खूप सारं सुख आपल्या आयुष्यात यावं तसं काहीतरी तुमच्या बाबतीत होत आहे. कन्फ्युजनचं कार्ड आणि पसेटचं हे कार्ड सांगतंय, की जी भ्रमित स्थिती होती, त्या भ्रमित स्थितीमधनं ब्रह्मांड तुम्हाला बाहेर काढत आहे. भ्रमित स्थिती आता दूर होणार आहे आणि तुम्हाला ब्रह्मांड अशा जागी नेत आहे, जिथे तुम्ही प्रगती करू शकाल, जिथे तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कारण हे मणिपूर चक्राचं कार्ड आहे, जिथे तुम्ही उत्साहाने काम करू शकाल. भ्रमित स्थितीमुळे तुमची क्षमता असून सुद्धा तुम्ही त्या विचारांमध्ये राहायचात, की असं का होतंय? तसं का होतंय? अनेक प्रश्न पडायचे. कारण स्थिती भ्रमित होती. तर भ्रमित स्थिती दूर होतेय आणि तुम्ही आता प्रगती करताना इथे दिसत आहात. इम्पास, विक्टिम ही जी काही स्थिती होती तुमच्या जीवनात, कोणीतरी तुम्हाला घाबरवत होतं, तणावपूर्ण स्थिती होती आणि तुम्हाला असं वाटत होतं, की आपण कसं काय करणार? कोणीतरी दबाव आणत होतं, काहीतरी दुःख होतं तुमचं. तर ही जी काही स्थिती होती, जिथे तुम्हाला थांबवलं गेलं होतं, जिथे तुम्ही प्रगती करू शकत होतात, पण तरी सुद्धा तुम्हाला थांबावं लागलं, कोणीतरी दबाव आणत होतं म्हणून. तर आता ह्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडत आहात. ही स्थिती दूर होत आहे. हे दुःख दूर होत आहे. आता तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुमच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यामध्ये जे तुम्ही अडकला होतात, तर तिथे तुम्हाला काही ना काही मार्ग मिळणार आहे. नवनिर्मितीच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न, तुमची इच्छा पूर्ण होत आहे. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? एक्सपान्शनचं कार्ड आहे. ब्रह्मांड सांगतंय, की तुम्हाला कामाच्या विस्ताराच्या दृष्टीने आता ॲक्शन घ्यायची आहे. तुम्हाला त्यासाठी काय करता येईल? त्यासाठी काय केलं पाहिजे? शिवाय हे जे कार्ड आहे ते आहे थ्रोट चक्राचं कार्ड. तर ब्रह्मांड काय सांगताय? कामाचा विस्तार कसा होईल? नवनिर्मिती केली तर तुमच्या कामाचा विस्तार होईल. शिवाय तुम्ही जे काही करत आहात ते इतरांना सांगायला हवं. लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचायला हवी. तर तुमच्या कामाचा विस्तार होईल. तेव्हा इतरांना सांगा, आपण काय करतोय? आपण कोणती सेवा देतोय? हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.